विस्तार जो आहे तो आज संध्याकाळी राजभवनावरती नागपुरात होणार आहे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आणि त्याकरता राष्ट्रवादीच्या आमदारांना वरिष्ठ नेत्यांकडून फोन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इतर नेते मंडळी देखील या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं आणि मोठ्या संख्येने हे नेते मंडळी या ठिकाणी पोहोचलेले असल्याचं पाहायला मिळतं कारण की विधानसभेच्या निवडणुकीत एक अभूतपूर्व यश जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेलं होतं। नरहरी झिरवळ या ठिकाणी पोहोचलेले असल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह जो आहे तो या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर मोठा असलेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते मंडळी आहेत विदर्भातले ते सर्वच जण जमलेले आहेत। सूरज चव्हाण आपल्या बरोबर आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते। सूरज चव्हाण जी खरं तर पक्षातल्या अनेक आमदारांना फोन येताना पाहायला मिळतोय। हा सस्पेन्स इतका ताणत का ठेवलेला आहे कारण की महायुतीला आता स्पष्टच बहुमत मिळालं असताना हा सस्पेन्स इतका जरुरी आहे का? काही गोष्टीसाठी योग्य वेळी योग्य सांगावं लागतं आणि ज्यांना शपथविधी आहे त्यांना फोन आमच्याकडनं गेलेले त्यांच्या कुटुंबासहित ते उपस्थित या ठिकाणी आहेत। हा सस्पेन्स नसून ज्यांची शपथविधी आहे त्यांना निरोप गेलेले, त्याच्यामुळे कुठलाही सस्पेन्स नाही। ज्येष्ठांच्या मान्यतेने सगळ्या गोष्टी होत आहेत। धक्कातंत्र वापरलं जाते, भाजपकडनं देखील तशाच पद्धतीने नवीन चेहऱ्यांना संधी मिळालेली आहे। राष्ट्रवादी देखील तशाच पद्धतीचं धक्कातंत्र देणार आहे का? नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या बदल केलेल्या आहेत। नवनवीन कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे। अजितदादांनी ज्येष्ठांचा अनुभव आणि नवीन तरुणांचा जोश हे दोन्ही एकत्रित करून नवीन मंत्रिमंडळ आज आपल्याला पाहायला दिसेल। आपण पाहिलं की विदर्भाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होताना पाहायला मिळतोय आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी जे आहेत आणि त्याचसोबत नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। आपल्या